हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल स्वागतीज डायरी. सो आजचा टॉपिक आहे बेबी इसेन्शियल प्रोडक्ट्स. सो समजा तुमची डिलिव्हरी जवळ आलेली आहे आणि बाळासाठी काही गोष्टी तुम्हाला खरेदी करायच्या आहेत, तर कुठल्या गोष्टी खरेदी करायच्या, काय काय लागणार आहे ह्याबद्दलचा हा व्हिडिओ आहे. मी तुम्हाला माझी पर्सनल शॉपिंग दाखवणार आहे आणि कुठले ब्रँड्स आणि कुठून तुम्ही या गोष्टी परचेस करू शकता ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. सो सगळ्यात आधी आपल्याला जे बाळासाठी खरेदी करायला लागतं ते म्हणजे बाळाचे कपडे. सो मी झारा ब्रँडचे इथे बेबीसाठी वनसीज परचेस केलेत. सो तुम्हाला जेव्हा परचेस करायचं आहे तेव्हा मंथ तुम्ही सिलेक्ट करू शकता. फॉर एक्झाम्पल 0 to 3, 3 to 6, 6 to 9 किंवा असे मंथची रेंज आपल्याला मिळते. सो मी सध्या 0 to 3 हे न्यूबॉर्न बेबीसाठी परचेस केलं आहे. सो वनसीज हे अशा प्रकारचे असतात. सो ह्या प्रकारे तुम्ही वनसीज बेबीसाठी परचेस करू शकता आणि याचं फॅब्रिक सुद्धा अतिशय सॉफ्ट आणि छान आहे. सो वनसीज इज वन ऑप्शन. सो मी तुम्हाला व्हरायटी दाखवणार आहे की कुठल्या प्रकारची व्हरायटी आता सध्या मार्केटमध्ये अवेलेबल आहे आणि तुम्ही काय काय परचेस करू शकता. सो सेकंड गोष्ट म्हणजे तुम्ही कॉटनमध्ये काही बेबीसाठी शर्ट्स खरेदी करू शकता ह्या पद्धतीचे. सो हे मी 6 पेअर्स परचेस केलेत आणि ह्याच्यावरती मॅचिंग नॅपीजसुद्धा आहेत. सो असा हा सेट मी परचेस केला आहे. देन थर्ड म्हणजे नॉटवाले जे शर्ट येतात ते बेबीला वेअर करायला खूप कम्फर्टेबल, आपल्याला घालायला जे न्यूबॉर्न असतील ते फारच कम्फर्टेबल असतात. सो अशा प्रकारे मी नेक्स्ट 6 बेबीजचं टाय करण्याचं सेट एक परचेस केलेलं आहे. सो हे जे काही आपण कपडे खरेदी करणार आहे, सो मेक शुअर करायचं की ह्याचं फॅब्रिक जे आहे ते फारच सॉफ्ट आहे, ब्रीदेबल आहे आणि बेबी स्किनला सुटेबल असेल. सो आपण फील करून डिसाईड करू शकता. सो सध्या मार्केटमध्ये होजियरी, कॉटन, मस्लिन हे फॅब्रिक्स अवेलेबल आहेत. माझं पर्सनल फेवरेट म्हटलं तर मला मस्लिन फॅब्रिक हे प्रचंड आवडलं. सो मस्लिन फॅब्रिकमध्ये मी काही नॅपीज परचेस केल्यात अजून, कारण नॅपीज या भरपूर लागतात न्यूबॉर्न बेबीजना. आणि मस्लिनमध्ये तुम्ही जर मार्केटमध्ये बघितलं तर प्रिंटसुद्धा फारच सुंदर सुंदर अवेलेबल आहेत. सो मस्लिनमध्ये तुम्हाला नॅपीजचे ऑप्शन आहेत, शर्टचे ऑप्शन आहेत. सो सगळ्या टाईपमध्ये तुम्हाला मस्लिनमध्ये आता सध्या मार्केटमध्ये व्हरायटी ऑफ क्लोथ्स तुम्हाला मिळते. सो हे मी मस्लिनमध्ये काही परचेस केलेत, कॉटनमध्ये परचेस केलेले आहेत आणि काही नॅपीज हे आम्ही होजियरीमध्ये सुद्धा परचेस केलेले आहेत. सो अशा सर्व प्रकारचे फॅब्रिक्स मी प्रेफर केलेले आहेत. सो ही झाली बाळाच्या कपड्यांची खरेदी जी इनिशियल न्यूबॉर्न फेजला लागणार आहे. सो हे घेताना लक्षात ठेवायचं म्हणजे तुम्ही मंथ लक्षात ठेवून 0 to 3 मंथ्स किंवा 0 to 6 मंथ्स या ड्युरेशनमध्ये सिलेक्ट करून घेऊ शकता. नेक्स्ट प्रॉडक्ट जे लागणार आहे ते म्हणजे बेबीसाठी कॅप्स. सो मी काही कॅप्स परचेस केल्या. सो वेगवेगळ्या प्रकारच्या कॅप्स अवेलेबल आहेत, जशी ही एक डिफरंट स्टाईल आहे. देन अशा पद्धतीने सो वेगवेगळ्या प्रकारचे कॅप्स अवेलेबल आहेत. सो तुम्ही नो मॅटर कुठला सीझन आहे, कॅप्स हे लागतातच. सो कारण की बेबीला बाहेर आलं वेदरला ॲडजस्ट व्हायला काही टाईम लागतो. सो त्यासाठी कॅप्स हे खूप गरजेचे असतात. सो त्यामुळे कॅप्स इज ऑल्सो वन ऑफ द बेबी इसेन्शियल. नेक्स्ट प्रॉडक्ट मी जे परचेस केलं आहे ते म्हणजे बेबीसाठी वॉश क्लोथ्स. सो हा जो ब्रँड आहे तो लव्हलॅप म्हणून आहे, तुम्हाला ॲमेझॉनवर इझिली अवेलेबल आहे. सो हे जे वॉश क्लॉथ्स आहेत हे अतिशय सॉफ्ट ब्रीदेबल फॅब्रिकपासून बनवलेले आहेत, जे बेबीच्या स्किनला सुटेबल आहे. आणि हे वॉश क्लॉथ आपण बेबीला क्लीन करण्यासाठी किंवा जर वॉमिट झालं त्या केसमध्ये क्लीन करण्यासाठी हे वॉश क्लॉथ्स तुम्ही यूज करू शकता. अजून मी वॉश क्लॉथ्समध्ये अजून एक ऑप्शन ठेवलेला आहे, अजून एक मी परचेस केलेला आहे सॉफ्ट वॉश क्लॉथ्सचा, कारण की आपल्याला हे लागतातच. म्हणजे आपल्याला वॉश क्लॉथ्स हे खूप युजेबल आहे. सो मल्टीपर्पज यूज आहे. सो मी अजून एक सेट परचेस केलेला आहे. जे काही बेबी प्रॉडक्ट्स आपण यूज करणार आहे
ते आपण मेक शुअर करायचं की आधी आपण वॉश केलेले आहेत आणि डिसइन्फेक्ट केलेले आहेत. सो मार्केटमध्ये व्हरायटी ऑफ डिटर्जंट्स अवेलेबल आहेत. सो मी ॲमेझॉनवरून हा मिमी ब्रँडचा डिटर्जंट ऑर्डर केलेला आहे. मी ब्रँडचा जो डिटर्जंट आहे त्याचे रिव्ह्यूज मला ॲमेझॉनवरती चांगले वाटले. सो त्यामुळे मी हा डिटर्जंट ऑर्डर केलेला आहे. नेक्स्ट प्रॉडक्ट जे आपल्याला लागणार आहे ते म्हणजे बेबीसाठी ब्लँकेट. सो ऑफकोर्स हे खूप सॉफ्ट ब्लँकेट आहे आणि माझं जे बेबी ते विंटर बेबी असणार आहे. सो ब्लँकेट हे एक मस्ट आहे. नेक्स्ट थिंग आपल्याला जी लागणार आहे ती म्हणजे प्लॅस्टिक शीट्स. सो ह्या लिकेज प्रूफ असतात. सो आपण चेंज करू शकतो. सो अशा मी या 4 प्लॅस्टिक शीट्स ऑर्डर केलेल्या आहेत. सो ह्यासुद्धा आपल्याला लागतात. देन प्लॅस्टिक शीट्ससोबतच नेक्स्ट आपल्याला लागतं ते म्हणजे ड्राय शीट्स. सो हे सुद्धा ड्राय शीट्स हे इझिली पटकन ड्राय होतात. सो बेबीसाठी आपण हे यूज करू शकतो. सो अगेन हे मी लवलॅब ब्रँडचं घेतलेलं आहे आणि हे सुद्धा मी ॲमेझॉनवरून ऑर्डर केलेलं आहे. सो ह्याच्यामध्ये 2 शीट्स अवेलेबल आहेत. सो साईजचं ऑप्शन आपल्याला मिळतो स्मॉल, मीडियम, लार्ज. सो आपल्याला जी साईज वाटते की आपल्याला गरजेची आहे त्यानुसार तुम्ही ऑर्डर करू शकता. थिंग जे आपल्याला लागणार आहे ते म्हणजे वेट वाईप्स. सो बेबीला क्लीन करण्यासाठी वगैरे वेट वाईप्स लागतात. सो मी हे मिमी ब्रँडचे वेट वाईप्स ऑर्डर केलेले आहेत. अगेन ह्या ब्रँडचे रिव्ह्यूज मला चांगले वाटले ॲमेझॉनवरती. सो हे मी ॲमेझॉनवरून परचेस केलेलं आहे. नेक्स्ट थिंग आपल्याला जे लागणार आहे ते म्हणजे बेबीसाठी स्वॅडल क्लॉथ. स्वॅडल क्लॉथ म्हणजे बेबीला आंघोळ झाल्यावरती किंवा आपण जे इनिशियल फेजमध्ये गुंडाळून ठेवतो त्याच्यासाठी जे वापरलं जातं त्याला स्वॅडल क्लॉथ म्हणतात. सो हे स्वॅडल क्लॉथ मी ऑर्डर केलेलं आहे. हॉर्स अँड किंडर ब्रँडचं हे स्वॅडल क्लॉथ आहे आणि प्रिंट्स मला ह्याच्या प्रचंड आवडल्या. आणि नेक्स्ट थिंग म्हणजे ह्याचं जे फॅब्रिक आहे हे मस्लिनमध्ये आहे, जे की मला माझं पर्सनल फेवरेट आहे. प्रिंट्ससुद्धा छान आहे. सो मी हे स्वॅडल क्लॉथ्स ऑर्डर केलेले आहेत. लवलॅबचे सुद्धा स्वॅडल क्लॉथ्स अवेलेबल आहेत ज्याचेसुद्धा प्रिंट्स आणि फॅब्रिक खूपच छान आहे. सो तुम्ही ह्यापैकी कोणतंही ऑर्डर करू शकता. नेक्स्ट थिंग आपल्याला लागणार आहे ते म्हणजे बेबीसाठी अजून एखादं ब्लँकेट तुम्ही ठेवू शकता जे तुम्ही अशा पद्धतीने रॅप करायला यूज करू शकता. सो वन मोर ब्लँकेट तुम्ही नक्कीच तुमच्या जे काही आपली चेकलिस्ट आहे त्याच्यामध्ये नक्की ॲड करा. द नेक्स्ट म्हणजे बेबीसाठी आपल्याला खाली बेबीला झोपण्यासाठी जे बेडशीट्स किंवा शीट्स लागतात तर ते तुम्ही ऑर्डर करू शकता किंवा घरात अवेलेबल असतील तर ते यूज करू शकता. नेक्स्ट म्हणजे पिलो. सो बेबीसाठी पिलो लागेल. सो त्या छोट्या साईजचे पिलो ही एक तुम्ही तुमच्या चेकलिस्टमध्ये ॲड करू शकणार आहे. ते म्हणजे बेबी सोप. सो मार्केटमध्ये व्हरायटी ऑफ बेबी सोप्स अवेलेबल आहेत. हा मी हिमालयाचा जेंटल बेबी सोप ऑर्डर केलेला आहे. हिमालयाबरोबरच मम्मा अर्थ आहे आणि अविनो बेबी म्हणून बॉडी वॉश त्याचे रिव्ह्यूज खरंच खूप चांगले आहेत. सो ह्यापैकी कुठलाही ऑप्शन तुम्ही प्रेफर करू शकता. नेक्स्ट म्हणजे बेबीला इसेन्शियल जे लागणार आहे ते म्हणजे डायपर्स. सो डायपर्ससुद्धा तिथे आपण रेंज सिलेक्ट करू शकतो. न्यूबॉर्न बेबी किंवा ॲज पर इयर ऑप्शन्स अवेलेबल आहेत. डायपरसोबतच डायपर रॅश क्रीमची गरज पडते. सो हे मी हिमालयाचं डायपर रॅश क्रीम ऑर्डर केलेलं आहे. नेक्स्ट आपल्याला जे लागणार आहे ते म्हणजे बेबी पावडर. सो अगेन ही मी हिमालयाची बेबी पावडर ऑर्डर केलेली आहे. हे सगळे प्रॉडक्ट्स ॲमेझॉनवर अवेलेबल आहेत आणि ऑफकोर्स मार्केटमध्ये सुद्धा अवेलेबल आहेत. सो ह्या प्रॉडक्ट्ससोबत जसं मी तुम्हाला आधी सांगितलं मम्मा अर्थ आणि अविनो बेबी हे 2 ब्रँड्सचे मला रिव्ह्यूज चांगले वाटले. सो ह्यापैकी कुठलाही तुम्ही प्रेफर करू शकता. नेक्स्ट म्हणजे बेबीला मसाज करण्यासाठी ऑइल जे लागतं. सो आपण इंडियन कल्चरमध्ये वी प्रेफर ओरिजिनल ऑइल. सो पॅराशूटचं कोकोनट ऑइल हे मी इथे ॲड केलेलं आहे माझ्या लिस्टमध्ये. नेक्स्ट जे आपल्याला लागणार आहे ते म्हणजे बेबीसाठी डायपर बॅग.
सो व्हरायटी ऑफ अगेन ब्रँड्सच्या डायपर बॅग्स अवेलेबल आहेत. बट ही मी मदरली ब्रँडची डायपर बॅग ऑर्डर केलेली आहे, जी ॲमेझॉनवरती अवेलेबल आहे. सो डायपर बॅगचा उपयोग असा की जेव्हा तुम्ही बेबीला घेऊन ट्रॅव्हल करणार असाल तर बऱ्याचशा गोष्टी असतात ज्या तुम्हाला घेऊन जाव्या लागतात, ज्या तुम्ही कुठल्याही बॅगेत जर टाकल्या तर त्या अस्ताव्यस्त होण्याची शक्यता असते, किंवा जेव्हा बेबीला पाहिजे एखाद्या गोष्टीची गरज असेल ती पटकन आपल्याला मिळणार नाही. तर डायपर बॅगचा उपयोग असा की हे तुमचा वेळ प्रचंड सेव्ह करणार आहे, कारण की इथे वेगवेगळ्या प्रकारचे कंपार्टमेंट्स दिलेले आहेत. सो तुम्ही इथे बॉटल्स ठेवू शकता, बेबीचे मिल्क बॉटल ठेवू शकता. त्याच्यानंतर इथे आतमध्ये सुद्धा वेगवेगळे कंपार्टमेंट्स त्यांनी दिलेले आहेत, ज्याच्यामध्ये तुम्ही इझिली बेबीचं जे सामान आहे ते कॅटेगराईज करून स्टोअर करू शकता, ज्याने तुमचा टाईम सेव्ह होईल. आणि ही एक डेडिकेटेड बॅग राहील जी तुम्ही यूज करू शकता, आणि जेव्हा तुम्हाला ट्रॅव्हल करायचं आहे तेव्हा इझिली तुम्ही डायपर बॅग कॅरी करू शकता. सो हा मदरली ब्रँड आहे. बाकी अजून बरेच ब्रँड्स अवेलेबल आहेत, सो तुम्ही चेक करा. नेक्स्ट प्रॉडक्ट जे आहे ते म्हणजे बेबी बेडिंग सेट. ह्याचीसुद्धा गरज तुम्हाला डे 1 पासून पडणार आहे. सो बेबी बेडिंग सेटचे कॉम्बो पॅक्स ॲमेझॉनवर अवेलेबल आहेत. त्याच्यामध्ये प्रचंड कलर्स व्हरायटीज अवेलेबल आहेत. सो ह्याच्यामध्ये काय काय येतं, सो फर्स्ट जे आहे ते म्हणजे अशा प्रकारे बेबीची एक कॅरियर सेट येतो. सो हे तुम्ही मल्टीपर्पज यूज करू शकता जेव्हा तुम्ही बाहेर जाणार आहे. सो ह्याचा यूज तुम्ही ॲज अ बेड करू शकता, आणि ऑल्सो इथे तुम्हाला असं चेन लावायचा ऑप्शन येतो. सो अशा पद्धतीने चेन लावून यातून तुम्ही बेबीला कॅरी देखील करू शकता. सो त्यामुळे याचा मल्टीपर्पज यूज आहे. सो तुम्ही कॅरी पण करू शकता आणि प्लस याचा बेड म्हणून सुद्धा उपयोग करू शकता. सो नेक्स्ट जे आपल्याला लागणार आहे ते म्हणजे नेटवाला बेड. सो अशा पद्धतीने या बेडिंग सेटच्या कॉम्बोमध्येच हा एक बेड येतो, ज्याला अशा पद्धतीने नेट आहे, आणि ही लावून ह्याच्यामध्ये बेबी झोपू शकतो. सो हा जो सेट आहे हा आपल्याला ऑफकोर्स हॉस्पिटलमध्ये घरी आल्यावरती मॉस्किटोजपासून सेव्ह करण्यासाठी ह्या बेडची गरज लागणार आहे. सो हा सुद्धा जो बेड आहे हा या कॉम्बोमध्ये इन्क्लुडेड असतो. देन थर्ड जे लागणार आहे ते म्हणजे बेबीचा जो प्रॉपर बेडचा सेट आहे तो आपल्याला लागणार आहे. 2 तुम्हाला असे पिलोज जे बेबीच्या साईडला आपण ठेवू शकतो, आणि बेबी जरी इकडे तिकडे मूव्ह झालं तरी प्रोटेक्शन होईल. सो अशा पद्धतीचे 2 पिलोज ह्या बेडसोबत येतात. या व्यतिरिक्त तुम्हाला एक पिलोसुद्धा येते, आणि जो प्रॉपर बेड ज्याच्यावरती बेबीला आपण झोपवू शकतो अशा पद्धतीची हा बेडसुद्धा तुम्हाला येतो, जो अतिशय कम्फर्टेबल आहे आणि खूपच सॉफ्ट आहे. जो सेट आहे हा 0 to 6 मंथ्ससाठीचा आहे. सो ह्या ड्युरेशनमध्ये हा आपण ऑर्डर करू शकता. आज आपण बघितलं की न्यूबॉर्न बेबीजसाठी इसेन्शियल गोष्टींची चेकलिस्ट. सो तुम्हाला जर हा व्हिडिओ नक्की आवडला असेल तर प्लीज माझं चॅनल स्वागतीज डायरीला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.